अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचे आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। काल मी एकही उपाय सेवा तोडगेचा व्हिडिओ केला नाही, कारण माझ्या आई वडिलांचं जे गाव आहे तिकडे देवीला कुकुंडरची यल्लमा म्हणून आहे, तिकडे आम्हाला जायचं होतं। कारण मी आता सध्या माझ्या आईच्या घरी आम्ही राहतो, आईचं आम्ही जे जमीन वगैरे जे खातो, त्यामुळे बरेच लोक म्हटले की त्यांच्या देवाला तुम्हाला जावं लागेल आणि त्यासाठी आम्ही काल सकाळी गेलो, दिवसभर तिकडे गेलो। पाऊस खूप होता, घरी आलो, आम्हाला घरी खूप उशीर झाला यायला आणि त्यामुळे मी तुम्हाला एकही सेवा उपाय तोडगेचा व्हिडिओ टाकला नाही, त्याबद्दल पहिल्यांदा सगळ्यांची माफी मागते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघत जा, कारण व्हिडिओमध्ये शेवटला एखादा पॉईंट असतो आणि तो पॉईंट न बघता तुम्ही न ऐकता जर व्हिडिओ अर्धवट ऐकून केला तर ते उपाय तुम्हाला लागू होत नाहीत। म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत जा। माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करत जा। नवीन कोणी असेल त्यांनी सबस्क्राईबच्या बटनला क्लिक केल्यानंतर ऑल बटन येतं आणि त्या ऑल बटनवर क्लिक करा, त्यामुळे माझे सगळे व्हिडिओ उपाय सेवा तुम्हाला कळतील। हे उपाय सेवा तोडगे जे आहेत ते वास्तुशास्त्रानुसार, ज्योतिषशास्त्रानुसार आणि केंद्रानुसार आहेत, हे अंधश्रद्धा म्हणून नाही। हे उपाय आणि सेवा जे मी सांगते हे तुम्ही स्वतःही करत जा। तुमचे मित्र असतील, नातेवाईक असतील, शेजारी असतील, संबंधित असतील, त्यांना सगळ्यांना शेअर करत जा माझा व्हिडिओ। कारण बघा, कोणाच्या नाही कोणाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी असतात। माणूस म्हटलं की अडचण असणारच आणि ही अडचण प्रत्येकाच्या आयुष्यात असते आणि ही अडचण जर कोणाची आपण आपल्या एका व्हिडिओ शेअर केल्यानं जर दूर झाली तर त्याचा आशीर्वाद आपल्याला खूप मोठा मिळतो। म्हणून मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, तुम्ही दुसऱ्याचं चांगलं चिंतला, दुसऱ्याचं चांगलं मनामध्ये भावना धरला तर तुमचं चांगलं होत असतं। तुम्ही ओटावर समोरच्याला खूप मी तुमच्याबद्दल चांगला आहे, मी तुमचं खूप चांगलं बोलतो असं जर वर दाखवून तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल कपटी भावना असेल तर स्वामी समर्थ महाराज तुमचं वाईट करायला कमी करणार नाहीत। म्हणून नेहमी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, मनात चांगलं ठेवा, ओटावर चांगलं ठेवा, दुसऱ्याचं चांगलं होऊ दे म्हणा, स्वामी समर्थ महाराज तुमचं कधीच वाईट करणार नाही। हा माझा अनुभव आहे। तुम्हाला वाईट वाटलं, एखाद्याची गोष्ट पटली नाही तर तुम्ही त्याला समोर सांगा, हे तुमचं आम्हाला पटत नाही आहे किंवा तुमचं हे असं आहे, पण समोर एक आणि माघार एक करू नका। त्यानंतर आता बघा, आपल्याला उद्याच्या व्हिडिओकडे वळायचं आहे। उद्या आहे विनायक चतुर्थी। ही अंगारक योगावर आलेली विनायक चतुर्थी आहे। ह्या विनायक चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पाची काही विशेष अशी सेवा करायची। ही सेवा आपल्या मुलांच्या नोकरीसाठी, मुलांच्या लग्नासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी करायची। खूप सोपी अशी ही सेवा आहे, पण ही 121 दिवस जर तुम्ही सेवा केली तर त्याचं फळ तुम्हाला 100% मिळणार। सेवा अगदी सोपी आहे, पण अगदी प्रामाणिक करा, विश्वास ठेवून करा, तुम्हाला निश्चित त्याचं फळ मिळेल। बघा, तुम्ही तुमच्या घरात मुलं अभ्यास करतात पण लक्षात राहत नाही आहे, पेपर अवघड जातो, शिक्षणात अडथळे येतात, मुलांची शिक्षणं झाली आहेत, नोकरी चांगली पण लग्नामध्ये अडथळे येतात, त्यासाठी हा उपाय। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमचं जे काही नित्यनेमाचं आहे, आंघोळ, जे काय स्वच्छता घरातली ती सगळी उरकायची आहे। ही अंगारक योगावरती विनायक चतुर्थी आलेली आहे आणि ह्या दिवसापासून तुम्हाला विशेष अशी 121 दिवसांची सेवा करायची आहे। आणि जसं पौर्णिमेनंतर 4 दिवसानं संकष्टी चतुर्थी येते, तसं अमावस्येनंतर 4 दिवसानं विनायक चतुर्थी येत असते। ह्या चतुर्थीला सुद्धा तुम्हाला उपवास करायचा असतो। उपवास केला तरी चालेल। समजा तुम्हाला तुम्हाला विनायक चतुर्थी करायला जमत नाही, संकष्टी चतुर्थी करायला जमत नाही, तर तुम्ही अंगारकी चतुर्थी जर केली तर त्याला सगळे जेवढ्या संकष्टी आहेत त्याचं, चतुर्थी आहे त्याचं फळ मिळत असतं। सकाळी उठल्यानंतर तुम्ही नित्यनेमाचं जे काय तुमचं आंघोळ जे आहे ते सगळं करून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरातली पूजा करत असताना देवघर स्वच्छ पुसून घ्यायचं।
त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरात पूजा करत असताना पहिला गणपती बाप्पाची पूजा करायची। तर पूजा कशी करायची बघा, जसं आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आपली लक्ष्मीची पूजा म्हणतो तशाच पद्धतीनं पण मी ही पूजा मांडण्याची पद्धत सांगते। एक चौरंग घ्यायचा, चौरंगवरती लाल कापड अंथरायचं, कापड धुतलेलं असावं, वस्त्र चालेल पण लाल असावं, आणि त्या चौरंगवरती हे लाल वस्त्र अंथरायचं आणि त्याच्यावरती तांदळाची रास करायची। तांदूळ हे अखंड असावेत, न तुटलेले न फुटलेले असावेत। त्यावरती आता बघा, हा गणपती बाप्पांची तुमच्या घरामध्ये मूर्ती आहे, समजा प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असतेच, जर नसेल तर तुम्ही सुपारी ही गणपती बाप्पा म्हणून घेतली तरी चालेल एका तामणमध्ये। कारण जे ताट आपण जेवतो हे ताट आपण म्हणजे समजा ज्याच्या घरामध्ये मांसाहार खातात त्यासाठी सुद्धा वापरलेलं असतं, म्हणून कधीही ताट न घेता तामणमध्ये घ्यायचं। तामण घ्यायचं, स्वच्छ घासून त्यामध्ये तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आणि त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना थोडंसं कोमट पाणी करायचं आणि ह्या कोमट पाण्यानं तुम्ही 11 वेळा ओम गणपते नमो नमः म्हणत पाण्यानं स्वच्छ धुवायची, अभिषेक घालायचा। त्यानंतर तुम्ही एका फुलपात्रामध्ये दूध, मध, तूप, साखर आणि दही ह्याचा पंचामृत करायचं, किंवा तुम्हाला जर नसेल तर तुम्ही अक्री कोरं दूध न तापवलेलं दूध घ्यायचं आणि त्या दुधानं तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा। हा अभिषेक घालत असताना तुम्ही अथर्वशीर्षचं पठण करायचं। अथर्वशीर्षचं पठण केल्यानंतर फलश्रुती म्हणताना तुम्ही अभिषेक नाही केला तरी चालेल। त्यानंतर तुम्ही ही गणपतीची मूर्ती स्वच्छ परत पाण्यानं धुवून घ्यायची, स्वच्छ पुसायची आणि ते जे चौरंगवरती लाल वस्त्र अंथरलंय त्याच्यावरती तांदळाचं आसन केलंय त्यावरती तुम्ही रास म्हणले त्याच्यावरती ठेवायची। गणपतीला शेंदूर खूप प्रिय आहे, शेंदूर लावायचं, गुलाब अत्तर लावायचं, हळद कुंकू अष्टगंध लावायचं आणि जानवं घालायचं। जानवं तुम्हाला नसेल तर वस्त्रमाळ, कापसाची फुलाची वस्त्रमाळ करायची। ही वस्त्रमाळ तुम्ही 11 किंवा 21 फुलांची करायची, 108 फुलांची केली तरी खूप उत्तम, पण जर तुम्हाला वेळ नसेल तर 21 किंवा 11 फुलांची वस्त्रमाळ करायची आणि ती गणपती बाप्पांना घालायची। त्यानंतर तुम्ही त्या गणपती बाप्पांना लाल जास्वंद फूल, दुर्वा तुम्ही 21 मिळाले उत्तम, नसेल तर 5 घालू शकता, पण 21 मिळाले तर उत्तम, आगाडा, लाल जास्वंद फूल आणि त्यानंतर तुम्ही एक तुपाचा दिवा लावायचा। शुद्ध गाईचं तूप असेल तर ठीक, नसेल तर तुम्ही साध्या तुपाचा दिवा लावायचा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातली देवपूजा करायची। हे झालं अभिषेक, पूजा वगैरे। त्यानंतर बघा, तुम्ही गणपती मंदिरात जायचं। तुम्ही ही 121 दिवसाची सेवा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, शिक्षणात अडथळे आले असतील तर ते दूर होण्यासाठी, मुलांचं शिक्षण पूर्ण व्यवस्थित होण्यासाठी किंवा नोकरी लागण्यासाठी किंवा लग्नासाठी, ही आईनं केली तर चालेल, मुलं करत असतील तरी पण चालेल। 121 दिवसाची सेवा आहे। गणपती मंदिरमध्ये जाताना एक नारळ, डाळिंब, गुळ खोबरं, आणखी त्यानंतर एक गुळ खोबरं, जास्वंद फूल, नारळ, डाळिंब, दुर्वा हे सगळं घेऊन जायचं आणि त्यानंतर अगरबत्ती वगैरे सगळं घेऊन जायचं। बघा, अगरबत्ती, गुळ खोबरं, जास्वंद फूल, नारळ 1, डाळिंब 1, त्यानंतर दुर्वा हे सगळं तुम्ही एका ताटामध्ये घ्या। जर तुमच्या मंदिर जवळपास नसेल तर तुम्ही एका डब्यामध्ये हे सगळं साहित्य घ्या आणि मंदिरात जायचं। गणपती बाप्पांच्या समोर तुम्ही हे सगळं तुमची जी काही इच्छा आहे ती बोलून अर्पण करायचं आणि तिथे बसून तुम्ही एक वेळ अथर्वशीर्ष म्हणायचं आणि घरी यायचं। घरी आल्यानंतर तुम्ही 11 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आणि शेवटला फलश्रुती म्हणायचं, म्हणजे 10 वेळा अथर्वशीर्ष आणि 11व्या वेळेला अथर्वशीर्ष म्हणून फलश्रुती म्हणायची। त्यानंतर तुम्ही 108 वेळा ओम गणपते नमो नमः चा मंत्र म्हणा किंवा गणपती स्तोत्र म्हणा, हे तुम्ही म्हणू शकता। ही झाली तुमची दिवसभराची सेवा। असं दररोज तुम्ही
गणपती बाप्पांना 121 दिवस तुम्ही ही सेवा करू शकता। तुम्ही जे चौरंगवरती लाल वस्त्र अंथरून जी पूजा केली आहे ते दुसऱ्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना काढून ते तुम्ही रोजच्या देवपूजेप्रमाणे करू शकता, पण दररोज तुम्ही पाण्याचा अभिषेक घालायचा आणि गणपती बाप्पांची जिथं तुम्ही देवघरात पूजा करता त्या ठिकाणी ठेवायचं, कारण उद्या फक्त विनायक चतुर्थी दिवशी तुम्ही चौरंगवरती त्या गणपती बाप्पांची पूजा करायची। तर ही सेवा केल्यानंतर तुमच्या मुलांचं शिक्षण असेल, नोकरी असेल, लग्न असेल, मुलांना व्यवसाय किंवा मुलांना एक्झाम अवघड जात असतील, मुलं अभ्यास करत नसतील, मुलं किटकिट करत असतील, मुलं आजारी पडत असतील, तर ह्यासाठी हा उपाय हे अथर्वशीर्ष मुलांच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि म्हणायचं। समजा तुम्हाला अथर्वशीर्ष म्हणता येत नाही, यूट्यूब चॅनलला लावा आणि तुम्ही मुलांच्या डोक्यावरती हात ठेवून हे अथर्वशीर्ष म्हणायचं। हे अथर्वशीर्ष यूट्यूबला लावल्यानंतर ते जे स्पीड जास्त आहे ते स्पीडचं लावा, कारण काही यूट्यूबचे अथर्वशीर्ष खूप वेळाचे 13 मिनिटाचे 14 मिनिटाचे असे आहेत, तर 3 मिनिटाचे सुद्धा फास्ट जे आहेत ते लावू शकता आणि हे 11 वेळा म्हणू शकता। त्यानंतर तुमची मुलं जर अथर्वशीर्ष म्हणत असतील तर त्यांच्याकडून नक्की अथर्वशीर्ष रोज एकदा तरी म्हणून घ्या, कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवत आहेत आणि संकट दूर करणारे, दुःख निवारण करणारे आहेत। त्यामुळे ह्या सेवा तुम्ही उद्यापासून जास्तीत जास्त करायला सुरू करा आणि ह्यानंतर तुमच्या मुलांच्या आयुष्यात सुख येईल, समाधान येईल, तुमच्या मुलांच्या सगळ्या अडचणी दूर होतील। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील। जे कोणी माझे व्हिडिओ बघत असतील, नवीन जे कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांनी नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।